Ganahira Hema Neralkar Upasni, she has groomed her powerful voice with indefatigable riyaz. Music is truly in her genes. The Sopranos is a music school and recording studio by Hema Upasni. Classical music is always tagged as serious, but with Sopranos, we will bring the fun element with a structured and extensive program. The Soprano studio is equipped with solid-state Logic Super Analog X-Dex console with latest Pro Tools HD Native. The Mehfil Hall can accommodate up to 100 people with Bhartiya Baitak. 50 musicians can perform in the recording studio. With all these facilities, you can shoot your video in our studio to make an amazing impact. रसिका हो नमस्कार. द सोप्रानोज रेकॉर्डिंग स्टुडिओच्या म्युझिक कहाण्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि तुम्हाला आत्ता इतकी सुंदर सुरुवात झाली आहे तेव्हा तुमच्या लक्षातच आलं आहे की आज आपल्या स्टुडिओमध्ये गप्पा मारण्यासाठी खास मी प्रतिमा टिळक यांना आमंत्रित केलेलं आहे. ताई, खूप खूप मनापासून तुमचं स्वागत आहे. आणि मला असं वाटतं मी तुमच्या मागे बरेच दिवसाची अशी होते, पण शेवटी आज तो योग घडून आला. आणि मधुवंतीने तुम्ही इतकी सुंदर सुरुवात केली आहे. मी तुम्हाला आत्ताच मगाशी तुमचं आवाज लावणं किंवा बंदिश गाणं जेव्हा चालू होतं तेव्हा म्हटलं आज हे दिवसभराचं इंजेक्शन आहे आणि दिवसभर ती बंदिश डोक्यात राहील. तर सगळ्यात आधी मला असं विचारायचं आहे की ही बंदिशीच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही बंदिश माझी स्वतःचीच कंपोजिशन क्या बात आहे. आणि या बंदिशीची एक स्टोरी आहे. म्हणजे असं की मी काही ठरवून बंदिश करत नाही. जेव्हा आतून वाटतं किंवा गरज पडते, दोन गोष्टी, तेव्हाच मी ही बंदिश करायच्या त्याचा प्रयत्न करते. तर ह्या बंदिशीची गोष्ट अशी आहे की माझी एक विद्यार्थिनी एका ठिकाणी गाणार होती आणि तिथे तो थीम बेस्ड कार्यक्रम होता आणि गुरूंविषयी होता. संध्याकाळी तिला गायचं होतं आणि काय अर्धा तास वगैरे असं, म्हणजे टाइम फ्रेम पण लिमिटेड होती. त्याच्यामध्ये आता गुरूंच्या बद्दलची बंदिश. तर मग ती मला म्हणाली की काय करूया, माझ्याकडे जी आहे ती नाही आहे सुटेबल. परत म्हणजे निकड आली, त्याच्यातून ही बंदिश तिच्यासाठी बनवली. असं झालंय. पण अशी ती बंदिश बनली. म्हणजे असं. क्या बात आहे. खरे ह्याच्यावरनं मला एक अजून एक किस्सा आठवला की बरेचदा असं व्हायचं
की म्हणजे खूप आधीची, म्हणजे आताचे गणेश उत्सव किंवा बाकी जे काही सार्वजनिक ठिकाणी तेव्हा क्लासिकलच्या मैफिली व्हायच्या, तर तेव्हा मी एकदा असंच वडिलांना सकाळी म्हटलं की अहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला लगेच कृष्ण किंवा वेगळ्या रासलीलेच्या रचना गाण्यापेक्षा मला काहीतरी गणपतीची रचना किंवा एखादी नवरात्र असेल तर देवीची रचना, मग आपण आपल्या चॉईसचे, मग मी त्यांना असे कधीतरी हळूच सुचवायची, मला संध्याकाळीच कार्यक्रम असतात, पुर्या धनाश्रीत आपण काही तुम्ही करून द्याल का वगैरे. तर तेव्हा ते एके दिवशी मला म्हणे, मी काय तुला टेलर वाटतो, अमुक एका कपड्यात असं अमुक अमुक एक शिवून द्या. तर मग मला असं तेव्हा ते गमतीने कधीतरी म्हणायचे, तू काय माझ्या डोक्यात असं सोडून जातेस, पण मग संध्याकाळी बोलवायची, ये संध्याकाळी झाली आता एक रचना, तुला शिकवतो लगेच. म्हणून ते मला असं छान गमतीने म्हणायचे, मी काय तुम्हाला टेलर समजतेस की काय. तर म्हणून तुम्ही जी आत्ता जी अनुभव सांगितलात की गरज आणि आतून आलेली प्रेरणा, तर अशा तुम्ही रचना तुमच्या म्हणजे आहेत, काही काही रचना केलेल्या आहेत. आणि त्यातल्या बऱ्याचशा त्यामुळे द्रुत बंदिशी आहेत. कारण हेच म्हणजे की आमच्या घराण्यामध्ये जास्त करून ख्यालांना जोड नाहीत, जोड कमी आहेत. आणि बरेच वेळा मला हे असं वाटत आलेलं आहे की बंदिशीचं शब्द महत्त्वाचेच असतात, तर ख्यालाचा एक काहीतरी फील असतो, भाव असतो, आणि जोड आपल्याकडे असते किंवा जी परंपरेने आलेली जोड असते ती काहीतरी वेगळंच सांगत असते, बरोबर, ताळमेळच नसतो. मग अशा म्हणजे परत निकड आली की असं वाटतं की नाही हे ह्याला नाही आहे बरोबर जात, म्हणून बंदिशी केल्या. त्यामुळे कधी कधी अशा मध्यलयीच्या रचना, पण जास्त करून जयपूरमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल झपताल किंवा रूपक सुद्धा आम्ही ठाय गातो, त्यामुळे आपोआप मग विचारही तसाच केला जातो ना, त्यामुळे रचनाही तशाच आल्या. गाणं तुमच्या आयुष्यात नेमकं आलं कसं? ॲक्च्युली आमच्या घरामध्ये गाणारं कोणीच नाही. अच्छा. म्हणजे आई वडील किंवा आजी आजोबा कोणीच गाणारे नाहीत. बरं. आणि शिकलेलेही नाहीत, गाणं शिकलेले पण नाहीत. बरं. त्यामुळे असं मला गाणं आवडतंय हे जेव्हा माझ्या आईवडिलांच्या लक्षात आलं, त्याचा पण एक छोटा किस्सा आहे. वा, की नक्की सांगा. की मी अगदी 2-2.5 वर्षाची होते आणि आम्ही जिथे राहत होतो खूप मुलं असायची आसपास, आणि एक दिवस असं झालं की मी सापडेना. मग आईवडिलांनी सगळीकडे शोधलं, मग आता कुठे शेजार पाजारी सगळीकडे झालं बघून, आसपास जाऊन आले, समोर एक शाळा होती तिकडे पण जाऊन बघून आले की चुकून तिकडे गेली की काय. अच्छा. कुठेच सापडे ना. आता ते घाबरून म्हणजे आता काय पोलीस कंप्लेंट वगैरे करायचं इथपर्यंत वेळ आली होती. आणि मग आमच्याच म्हणजे जिथे आम्ही राहत होतो त्याच्या बाजूला एक बंगलेवजा घर जे होतं, माझ्या आजोबांच्या ओळखीचेच होते ते, त्यांच्याकडे मी त्या आमच्या ज्या होत्या बाई त्या वसंतराव देसाईंच्याकडे शिकायच्या. बरं. तर त्यांचा रियाज ऐकत मी तिथे छान कोपऱ्यात बसलेली होते. रियाज आणि म्हणजे तबल्याबरोबरचा रियाज ऐकत बसले होते. तर मग असं वाटलं की बाकी सगळी खेळणारी मुलं आहेत ते सोडून हिला हे का ऐकावंसं वाटतंय, शास्त्रीय संगीत, असं मग कुठेतरी असेल आवड बुवा असं मनात आलं. आणि त्याच्यानंतर मग तरी आम्ही सुरुवात उशिराच केली. मी जवळजवळ 7-8 वर्षाची होते. बरं. तेव्हा मी क्लासमध्ये जायला लागले, सारेगम शिकायला लागले. पण तुमचं बालपण मुंबईत? अच्छा. ही घटना मी जी सांगते अगदी लहानपणाची, ही मालाडची आहे, पण नंतर आम्ही विले पार्ल्याला शिफ्ट झालो. त्यामुळे तिथे मग व्यास संगीत विद्यालय हे तिथलं अगदी फेमस असं क्लास होता. तिकडे माझं सारेगम पासूनचं शिक्षण सुरू झालं. रीतसर अगदी. अच्छा. मग ते साधारण किती वर्ष? 5 वर्ष. बरं. त्याची जसं असतं पाहना की आधी खूप जण शिकत असतात, काहीतरी गाणी, सारेगम, मग अलंकार, मग छोट्या बंदिशी, खूप छान मस्त सगळी 15 जण वगैरे अशी असतात. मग अचानक 1-2 परीक्षेनंतर मग तो विलंबित ख्याल सुरू होतो आणि मग फटाफट गळती पण सुरू होते. तशी शेवटची जी 3-4 डोकी राहतात त्याच्यात मी एक होते. म्हणजे मला तितपत आवड होती असं वाटलं.
आणि मग त्याच सुमारास काय झालं, विलेपार्ले म्युझिक सर्कल हे तिथलं जे मोठं सर्कल होतं, तर त्यांनी एक अकॅडमी काढायची ठरवली आणि तिथे त्या अकॅडमीमध्ये डॉक्टर ज्योत्स्ना मोहिले त्यांनी बोलावलं शिकवायला. तर मी तोपर्यंत मी अशी शाळेत बिळेत गायचे, माहिती होतं म्हणून मी पण तिकडे गेले. मला त्यांनी बोलावलं, या तुम्ही पण या, तिला घेऊन आईवडिलांना सांगितलं. आणि असं मी ज्योत्स्नाताईंच्याकडे शिकायला लागले मग. हां, तर त्यामुळे म्हणजे आधी पहिल्यांदा हे सारेगमचं शिक्षण 5 वर्ष झालं. त्याच्यानंतर मला ज्योत्स्नाताईंनी 5 वर्ष जवळजवळ शिकवलं. मी विशारद त्यांच्याकडून पुरं केलं. कारण म्हणजे परीक्षांचं गाणं म्हणजे काय असतं, समोर काहीतरी एक गोल राहतो एक तर, आणि दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं की काहीच वारसा नाही. त्याच्यामुळे राग, ताल, घराणं कशाबद्दल काही माहिती नसताना तुम्ही जेव्हा सगळ्याची सुरुवात करता तेव्हा ह्या सगळ्या पायऱ्या असतात आणि त्या म्हणजे बरं असतं ते केलेलं. त्याच्यामुळे तुमचं चालू नक्की राहतं आणि आपल्याला कळतं की आपल्याला खरंच करायचं का नाही करायचं. बरोबर. तर त्यामुळे ज्योत्स्नाताईंच्याकडे मी विशारद पण केलं आणि साईड बाय साईड त्यांनी मला अर्थातच नाट्यपदांची पण पुष्कळ तालीम दिली. हां, नाट्यपदं मी खूप गायला लागले. म्हणजे खूपशा स्पर्धांमधनं आणि स्पर्धांमधनं तर झालंच, पण मला नक्की सांगायला हे आवडेल की मी 16 वर्षाची होते आणि तेव्हा मला विद्याधर गोखल्यांचा 2 वेळा घरी फोन आला होता की आम्हाला नाटकासाठी हिरोईन पाहिजे, तू ये. पण तोपर्यंत शास्त्रीय संगीत हे कुठेतरी आज झिरपलं होतं आणि मला असं वाटलं की नाही, मला हे नाही आहे, हेच करायचं आहे. अच्छा. मग मी त्यांना म्हटलं सॉरी, पण मला नाही आहे, मला ते जमणार. अच्छा. हां, म्हणून क्लासिकल मध्ये मला हे छान वाटतंय की त्या काळात सुद्धा तुम्हाला हे म्हणजे कुठलंही घरात तशी पार्श्वभूमी नाही किंवा त्याच्यामुळे आईवडीलही आपल्याला अशी मदत त्या क्षेत्रामध्ये इतकी पुढे जाऊन करतील की तू ह्याच्यातलं हेच कर किंवा मार्गदर्शन नाही असं. म्हणजे हे तुम्हीच मनाने ठरवलं की मला शास्त्रीय संगीतच करायचंय. हा, म्हणजे त्या जे ख्याल वगैरे शिकवत होत्या. आता ज्योत्स्नाताईंचा स्वतःची तालीम निंबर्गी बुवांकडे झाली होती, म्हणजे ग्वाल्हेरचे संस्कार होते. नंतर प्रताप नारायणजींकडे म्हणजे मेवाती पण आलेलं थोडं, आणि नंतर निवृत्ती बुवांकडे. अरे वा. त्यामुळे जयपूरचे काही ख्याल त्यांना फार चांगले बसलेले होते. आणि सबंध गाण्यावरती प्रभाव हा रामभाऊंचा. क्या बात आहे. असं त्यांचं गाणं होतं. तर त्याच्यामुळे त्यांनी खूप वेगवेगळे ताल म्हणजे झुमरा, तिलवाडा, रूपक, झपताल सगळे ताल मला त्यांनी शिकवले. आणि हे सगळं करत असताना मला असं वाटायला की हे मला आवडतंय. म्हणजे जरी मी नाट्यपदांमध्ये अनेक आधा, दीपचंदी, आणखीन इकवाई हे सगळं मी करत होते किंवा ते धुमाळी आणि केरवा, पण असं वाटलं की नाही, ह्याच्यात जी मजा आहे ना ती वेगळी आहे, मला हे करायचंय. असं बात आहे, मन त्याच्यात रमायला लागलं. क्या बात आहे. कारण खरं हे अवघड का हे मी म्हणजे आताच्या हिशोबाने मी तुम्हाला असं विचारते की तो मार्ग असा एक होता की ज्याच्याने तुमचं खूप म्हणजे तुम्ही जास्त लोकांपुढे आपण गेलो असतो. कारण शेवटी आपण असा विचार करतो ना, मी कला करते तर ती मलाही स्वतःला आवडली पाहिजे आणि माझ्याबरोबर आणखीन इतरांनाही ती आवडली पाहिजे असं. तर तो तुम्ही नेमका अवघडवाला जरा मार्ग लांबचा मार्ग घेतला. लांबचा. हो. पण आणि तुम्ही मला असं मी वाचलं तुमच्या बायोडाटामध्ये की तुम्ही त्याच्यानंतरही बऱ्याच गुरूंकडनं तुम्हाला मार्गदर्शन घ्यायची संधी मिळाली. तर त्या गुरूंच्या बद्दल काय सांगाल? मला एक स्कॉलरशिप त्या दरम्यान मिळाली, भुलाबाई देसाई मेमोरियल इन्स्टिट्यूटची. त्यावेळेला ती स्कॉलरशिप म्हणजे कोव्हेटेड स्कॉलरशिप्सपैकीच होती एक, आणि ती मिळाली. त्याच्यानंतर त्यांची एक अट होती की 1 वर्षभराची ती स्कॉलरशिप होती. त्याच्यानंतर तुम्ही एक परफॉर्म करून दाखवायचं. बरं. हां, तो माझा पहिला जाहीर कार्यक्रम होता 3 तासाचा. अच्छा. हां, वय होतं 16-17. आणि त्या तुमचं नुकतंच 12वीत होते मी. 12वी असं चालू. हां, आणि त्या कार्यक्रमाला ना त्यावेळचे अतिशय नाणावलेले असे म्युझिक क्रिटिक मोहन नाडकर्णी आलेले होते.
बरं. नाडकर्णी काकांनी गाणं ऐकून मला सांगितलं, अरे तू पार्ल्याचीच आहेस, घरी ये जरा बोलूया. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुला शिकायला पाहिजे. आणि त्या कार्यक्रमामध्ये CR व्यास आलेले होते पाहुणे म्हणून, चीफ गेस्ट म्हणून. आणि त्यांनी पण त्यांच्या म्हणजे जे आशीर्वादपर असं जे काही सांगितलं 4 शब्द, तर त्याच्यामध्ये ते म्हणाले की गरज आहे की चांगल्या मार्गदर्शनाची, एक घराण्याच्या स्टाईलची असं. तर त्या अनुषंगाने बोलताना नाडकर्णी काका मला म्हणाले की तू कमलताई तांब्यांच्याकडे का नाही जात, मी तुला घेऊन जातो. त्यांची त्यावेळेला षष्ठ्यब्दी जस्ट होणार होती, मी तो जाहीर कार्यक्रम होणार होता. ते म्हणाले मी घेऊन जातो तुला, आपण बोलूया. आणि मग कमलताईंचं गाणं मी तेव्हा पहिल्यांदा ऐकलं. बरं. हां, तोपर्यंत मी त्यांचं अर्थातच नावही ऐकलं नव्हतं, गाणंही ऐकलं नव्हतं. तर काय व्हायचं, पार्ल्यामध्ये ज्या मैफली व्हायच्या त्या मी सगळ्या अटेंड करायचे. लहानपणापासून मला जेव्हा कळायला लागलं की म्हणजे वडिलांना कळायला लागलं, आई वडिलांना, की हिला काहीतरी आवडतंय, तर ते घेऊन जायला लागले त्यांना इंटरेस्ट नसताना पण. आणि मग मी असंच लहानपणी ते झोपायचं मांडीवर डोकं ठेवून वगैरे, पण ऐकायचं. असं करत करत त्या मैफली ऐकायला लागले. मग आवडायला लागलं काहीतरी थोडंसं म्हणजे. पण कमलताईंचं नाव ऐकलं नव्हतं मी, किंवा गाणंही ऐकलं नव्हतं. आणि मला ते ऐकल्यावर असं वाटलं की हे खूप वेगळं पण आहे, डीपर वाटलं मला, आणि हे कठीणही आहे असंही वाटलं. पण मग त्यांनी ओळख करून दिली आणि कमलताई म्हणाल्या येऊ देत, म्हणून सुरू झालं माझं शिक्षण त्यांच्याकडे असं. ते पण परत 5 वर्ष. बरं. आणि म्हणजे कमलताईंनी मला ना ॲक्च्युली हे मला मी नेहमी म्हणते की 5 वर्ष जरी मी शिकले ना, तरी जवळजवळ 10 वर्षांचं त्यांनी संचित मला दिलं. क्या बात आहे. त्या तिथे शिकण्याची तुमची पद्धत कशी होती त्यांची? सीना बसीना. क्या बात आहे. त्या तसंच शिकवायच्या सगळ्यांनाच. आणि पहिल्यांदा त्यांच्याकडे गेले तर त्यांनी मला यमन सुरू केला. आणि जवळजवळ 8-9 महिने यमन गात होते. हां, त्याच्या आधी मी थोडेसे गणेशोत्सवात वगैरे गायला लागले होते. पण त्या मला म्हणाल्या की नाही, हे सगळं वेगळं आहे. तर काही नाही, आलापीच, फक्त आलापी सुरुवातीला कितीतरी काळ. त्याच्यानंतर एकच बंदिश. त्यांच्याकडे चिजांचा खूप भरणा होता, पण प्रत्यक्षात एकच बंदिश, त्याच्यावरतीच काम करायचं. असं करत करत मी शिकायला लागले. फक्त मला हे खूपच महत्त्वाचं वाटतं आणि आजच्या काळात पण ते फार रेलेव्हंट आहे की कमलताई माझं झालं ना शिकून की त्यांची स्वतःची तालीम असे. त्यांच्याबरोबर त्यांच्या ज्या सिनियर मोस्ट होत्या विद्यार्थिनी, त्या यायच्या, तबलजींबरोबर त्यांचं सगळ्यांचं सहगायन सुरू व्हायचं. आणि त्यावेळेला मी यमन आणखीन काहीतरी भूपबीप करत असेल, पण मला बसंती, केदार किंवा बिहागडा वगैरे आमच्या घराण्याचे जे खास राग आहेत ते सगळे छान तिकडे ऐकायला मिळाले. आणि त्याच्यामुळे ऐकण्याने इतका फायदा होतो, म्हणजे अर्ध शिक्षण ऐकूनच होत असतं. तर त्यांना काय म्हणायचंय किंवा काय त्या शिकवायला पाहतायत मला, हे मला ते समजायला लागलं खूप. किंवा ती शेवटी घराण्याची गायकी म्हणजे काय असतं, ते विचार असतो. आणि तो विचार म्हणजे या हृदयीचे त्या हृदयी असं पोचला पाहिजे ना तो मुळात. तो इट्स व्हेरी डिफिकल्ट ॲक्च्युली टू. आणि जयपूर घराण्याची गायकी तर खरंच अजूनच कठीण आहे. कठीण पण आहे आणि डिसिप्लिन्ड पण आहे खूप. तर त्याच्यामुळे त्या शिस्तीमध्ये राहून स्वातंत्र्य कसं त्याच्यात मिळवायचं हे कठीण असतं. पण त्यांनी ना तुम्हाला, मला असं वाटतं की म्हणजे तिथे त्यांच्या तालमीच्या वेळेला कंपल्सरी बसवून ठेवणं, हे पण एक किती महत्वाची गोष्ट होती. नाही, मी त्यांच्याकडे शिकायला लागल्यानंतर 1-2 वर्षांनी मला NCPAची केसरबाई केरकर स्कॉलरशिप मिळाली. तर मग कमलताईंनी सांगितलं, नाही मग आता तू जास्त वेळा आलं पाहिजे. कारण आता रिस्पॉन्सिबिलिटी आली, तर तू असं नाही चालणार, आता जास्त वेळा यायचं. मग जास्त वेळा यायचं नाही, आधी कोण असेल
तिचं पण ऐकायचं. अच्छा. हां, म्हणजे तेव्हाच आधीच यायचं. मला म्हणाले, तू तर आर्ट्सला गेलीस ना, तुला काय काम आहे, ये. आणि माझ्यानंतर कोणी असेल तर त्याचं पण ऐकायचं. म्हणजे असं भरभक्कम ऐकणं आणि स्वतःचं शिकणं, आणि हे सगळं सायमल्टेनियसली. त्याच्यामुळे खूप फायदा होतो आणि खूप मिळालं त्याच्यात. इतकंच नाही तर त्यांचं कसं असायचं की दुसऱ्या कोणा विद्यार्थिनीची तालीम चालली आहे तर मला म्हणायचे, ती वही काढ माझी, आत्ता ही बंदिश इकडे लिहून घे. त्याचं नोटेशन, त्या फार सुंदर नोटेशन करायच्या. म्हणजे अगदी बारीक बारीक कण बिण सकट लिहिलेलं. अरे वा. तर ते आत्ता लिहून घे आणि आत्ता ही झाली पाहिजे, मी परत शिकवणार नाही, असं एक असं थ्रेट असे. आणि ती थ्रेटचं कारणही होतं की त्यांना ब्रेन ट्युमर होता. आणि त्यांना डॉक्टरांनी एक काही वर्षांचा कालावधी दिला होता. अरे. तर त्याच्यामुळे त्या म्हणायच्या, हे मी परत तुला सांगणार नाहीये, आत्ता करायचंय तुला हे. तर त्यामुळे, आणि माझ्या बाबतीत थोडं त्यांचं ते असंही होतं की नाही, हिनी केलं पाहिजे असं. तर त्यामुळे ह्यानी त्यांनी मला खूप दिलं. क्या बात आहे. किती छान आठवणी असतात नाही या सगळ्या. ताई, त्याच्यानंतरही 5 वर्षाच्या नंतर तुम्ही परत कमलताई पुण्याला शिफ्ट झाल्या. कारण अच्छा. हां, आणि तर मी 1 वर्षभर त्यांच्याकडे अशी अपडाऊन करायचे, जाऊन येऊन. पण नंतर जरा कठीण व्हायला लागलं आणि त्यांची तब्येतही बिघडली. अच्छा. तर त्याच्यामुळे मी त्यांच्या परवानगीनी त्यांच्याच गुरु भगिनी कौसल्या मंजेश्वर, कौसल्या पाचींकडे जायला लागले. अच्छा. पण मग ते साधारण किती वर्षाचा? ते म्हणजे 1990 डिसेंबरमध्ये मी सुरू केलं, ते पाची जाईपर्यंत 2007. अच्छा. त्या तिकडचा तुमचा काय अनुभव? पाची फारच प्रेमळ होत्या, खूपच प्रेमळ होत्या. त्या पण त्यांच्या 60मध्ये होत्या मी जेव्हा शिकायला सुरुवात केली तेव्हा. आणि म्हणजे मी मुलगीच होते त्यांची असं नक्की म्हणू शकते. पण त्यांनी एक छान ते एक डिस्टन्स ठेवलं की मी जर जास्त इमोशनली इन्व्हॉल्व झाले तर माझं गुरु म्हणून चुकेन. म्हणून त्या जिथे गाण्याचा विषय यायचा ना, तिथे त्या बरोबर नाही, हे नाही, हे असं नाही, तसं नाही, हे असंच पाहिजे, तसंच पाहिजे, हे सगळं त्यांचं होतं. आणि त्यांनी मला पुष्कळ रागिण्यांची तालीम दिली. पण म्हणजे गाण्याविषयी बाकी खूप गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. शी इज द मेंटॉर इन माय लाईफ. अच्छा. पण किती छान ना, की म्हणजे त्या निमित्ताने, म्हणजे तुम्ही ज्या ज्या आत्ता गुरूंच्या बद्दल तुमचे अनुभव सांगतायत ते किती तुमच्या आयुष्याशी जोडलेले आहेत. आणि ते आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत राहणार असतातच की नाही. आणि असं प्रत्येक शिष्याच्या आयुष्यात त्याचा गुरु तो तसाच एक रूप घेऊन आलेला असतो. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही, म्हणजे जे तुम्ही आता म्हणालात की विशारदपर्यंत शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही एखाद्या म्हणजे जयपूर ऐतरवली घराण्याची तालीम सुरू झाली. बरं, आणि मला अजून एक असं विचारायचं वाटतं की हे शिक्षण घेण्याचा हा सगळा काळ होता, म्हणजे तालीम घेण्याचा. पण त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कलाकार म्हणून स्वतःला आपल्याला सिद्ध करायचं असतं किंवा उभं राहायचं असतं, तर त्या प्रवासाच्या बद्दल काय सांगाल? मी त्यांच्याकडे शिकत असतानाच बऱ्याच ठिकाणी हळूहळू गायला लागले होते. म्हणजे मला शिष्यवृत्त्या पण मिळत होत्या. त्याच्यामुळे म्हणजे जे मुंबईतले मोठे गुरु किंवा मी म्हणेन मोठे जी माणसं होती या क्षेत्रातली, तर त्यांच्या नजरेखाली आलेलं होतं हे नाव असं. त्यामुळे मी अधूनमधून गायला सुरुवात केली. मग युवा महोत्सव वगैरे हे जे सगळे टप्पे असतात ना, तसे माझ्याही आयुष्यात आले. आकाशवाणीचं जी कॉम्पिटिशन असते त्याच्यात पण माझा नंबर आला आणि मी ग्रेडेड आर्टिस्ट म्हणून रेडिओवरती पण गायला लागले. पुढे अपग्रेडेशन पण केलं. असं ते म्हणजे जे नॉर्मल जे टप्पे असतात ते सगळे सुरू झाले. आणि मला असं वाटतं, मला इथे सांगायला आनंद होईल की तुम्ही पण आता ए ग्रेड म्हणजे टॉप ग्रेडच्या. मी ए ग्रेड 1999ची आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे टॉप ग्रेडसाठी मी आता बघू, आता करीन, मध्ये काही जमलं नाही. तर कलाकार म्हणून ना माझ्याकडे काही पार्श्वभूमी पण नव्हती. आणखीन
म्हणजे माझ्या गुरुजी पण अशा होत्या ना की त्यांना विद्या जास्त महत्वाची होती. त्या म्हणजे कौसल्या पाची तर प्रोफेशनली गातच नसत. अच्छा. हां, म्हणजे ते त्या काळातलं होतं ते की गाण्याचं प्रोफेशन नाही. हां, म्युझिक कॅन बी अ व्होकेशन बट नॉट अ प्रोफेशन. ह्याच्यात होत्या त्या विचारधारेतल्या. हो, खूप मॉडर्न विचाराच्या होत्या, पण पार्श्वभूमी घरातली सगळी अशी होती. त्याच्यामुळे ओळखी होत्या त्यांच्या खूप, पण तरी सुद्धा त्या स्वतः गात नव्हत्या ना, फरक पडतो. हां, तर त्यामुळे हळूहळू मग असं म्हणजे कुठे ना कुठेतरी अशा संधी मिळत गेल्या. आणि मला म्हणजे माईंनी पण माझं गाणं ऐकलं, मग मोगूबाईंनी. हां, माईंनी पण ऐकलं, माईंनी आशीर्वाद दिले. आणि पण तो योग कसा जोडून आला? नाही, काय झालं की मुळात मला कौसल्या पाचींनी जेव्हा मी विचारलं त्यांना आणि त्यांनी शिकवायला हो म्हटलं. हे सुद्धा त्यांनी आधी म्हणजे 60ीत होत्या तरी त्या आधी आपल्या गुरूंकडे गेल्या आणि मी तिला शिकवू का अगोबाई असं विचारलं. म्हणजे तर त्या म्हणाल्या, माई म्हणाल्या की पेरत जा, कुठेतरी उगवणार. म्हणून त्या शिकवायला तयार झाल्या मुळात. आणि मग हळूहळू त्यांच्याच लक्षात आलं. मग मी ज्या वेळेला कुठे मुंबईतच मैफलींमध्ये गायला लागले त्यावेळेला त्यांनी ते गाणं माईंना ऐकवलं. माईन त्यावेळेला मला वाटतं किशोरीताईंच्या घरी होत्या. तर माईंनी ऐकलं, ताईंनी पण ऐकलं होतं. बरं. हां, आणि म्हणजे त्यामुळे मला त्या दोघींचेही आशीर्वाद होते. क्या बात. पण मग त्यांच्याकडे पण तुम्ही? नाही, मी किशोरीताईंच्याकडे कधीच शिकले नाही. मोगूबाईंकडे? नाही, माईंकडे पण मी माईंकडे त्यांना भेटले खूप वेळा. बरं. पण माई त्यावेळेला म्हणजे बऱ्याच वृद्ध होत्या, त्यामुळे माईंनी शिकवणं बंदच केलं होतं. हां, पण त्यांचं लक्ष होतं. कारण मी एकदा मला पाची घेऊन गेल्या त्यांच्या घरी, तर मला म्हणाल्या की काल मी कौसल्याला दिलेली बंदिश तिने तुला शिकवली ना, म्हणून दाखव. अच्छा. हां, म्हणजे असं लक्षही होतं की कुठे काय चाललंय, बरोबर चाललंय की नाही असं. क्या बात आहे. पण ही पण किती छान गोष्ट आहे ना की म्हणजे आपल्या गुरूंचं म्हणजे त्यांच्याच ह्याच्याने म्हणजे आणखीन एका दुसऱ्या ह्यांच्याकडे गुरूंकडे माझ्या शिष्यानी कसं करतायत काही नाही ना, म्हणजे ही किती चांगली गोष्ट आहे. बरं, मला अजून एक असं विचारावं असं वाटतं की एक स्त्री कलाकार म्हणून आपल्या म्हणजे आपण दोघी सेम पेजवर आहोत त्याच्यात, की एक लग्नाच्या आधीचं आपलं जे काही गाण्याची आपली झेप आहे आपण आपलंच करत असतो कारण आपल्यावरती. पण लग्नानंतरचं गाणं आणि लग्नाच्या आधीचं गाणं ह्याच्याबद्दल तुमचे काय अनुभव आहेत? किंवा हां, लग्नाच्या आधी तर खूप प्रोत्साहन होतं आई वडिलांचं, आणि तसंच लग्नानंतर माझ्या सासरकडच्या मंडळींचं, माझ्या मिस्टरांचं, सगळ्यांचं खूपच प्रोत्साहन होतं. इनफॅक्ट माझी नणंद ही माझी कमलताईंपासूनची मैत्रीण आहे. बरं. हां, तर त्यामुळे मला काही प्रॉब्लेम कधीच नव्हता. म्हणजे फक्त काय असतं ना, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज बदलतात आणि आपले रोलही बदलतात. तर त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेला माझा जो रोल आहे तो रोल मला नीट कसा करता येईल असं लक्ष दिलं. म्हणजे मी नुसतीच कलाकार असू शकत नाही, कारण मी जर का या लग्न आणि हे सगळं आपणहून स्वीकारलेलं आहे, आपणहून केलंय, तर मग मला त्याला न्याय पण दिला पाहिजे ना. त्याच्यामुळे मी कुणाची तरी सून असणार आहे, बायको असणार आहे, मुलगी असणार आहे, आई असणार आहे. तर ह्या सगळ्या माझ्या भूमिका मला नीट पार पाडल्याच पाहिजेत हे मनात होतंच. म्हणजे ह्याच्यात काही हे नाही. आणि त्यामुळे वेळ मिळेल तसा रियाज करायचा आणि बाकी वेळ ह्या सगळ्या माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पुऱ्या करायच्या, असं मला करावं लागलं. आणि त्यात थोडं मला सेटबॅक माझा थोडासा झालाही, कारण माझी धाकटी मुलगी सेरेब्रल पॉल्सीची शिकार होती जन्मतःच. त्याच्यामुळे 16-17 वर्ष माझी ही माझी आईची भूमिका सगळ्यात महत्त्वाची ठरली त्यावेळेला. तर ती मी मनापासून केली. आणि फक्त फॉर्च्युनेटली मी असं म्हणेन की माझं हे मोठं भाग्य आहे की तिला स्वतःलाच खूप गाणं आवडायचं. हां, त्याच्यामुळे
ती तिच्या पद्धतीने दाद पण द्यायची. अरे वा. हां, तर त्यामुळे मी गाताना माझं गाणं चालू राहिलं, कारण माझा रियाज चालू राहिला. तिचं सगळं करून जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा मी माझा रियाज आणि गाणं शिकवणं. मग त्यावेळेला हां, मी आधी शिकवत नसे, पण मग ह्या घटनेनंतर, तिच्या जन्मानंतर मी शिकवायला जास्त सुरुवात केली. कारण मला लक्षात आलं होतं की मला बाहेर पडून जास्त कार्यक्रम वेळ देता येणं कठीण, मला एवढं अटेंड करणं शक्य नव्हतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे मग त्यावेळेला तो रोल महत्त्वाचा होता. हो, तो रोल केला. कारण मी असं एकदा विचारणारच होते की तुम्ही साधारण एक काही काळ सगळ्या या सभा मैफिली याच्यातनं दूर होतात. त्याचं कारण खरं आता कळलं की जे जास्त महत्वाचं होतं एक आई म्हणून. आणि मला असं वाटतं गाणं हा सगळ्यावरती अगदी अगदी खूप चांगला उपाय आहे. डेफिनेटली. मला त्या सगळ्या काळामध्ये आमच्या सगळ्यांचंच कसोटी होती ती काळाची, पण त्याच्यातून मला वाटतं मी तरी गाण्यामुळेच पार पडले. हो, त्याच्यातून खरंच आहे. म्हणजे गाणं हा सगळ्यांच्या वरती उपाय. जसं म्हणजे तिला पण त्या गाण्याने जेवढा फायदा डेफिनेटली ती शिकवताना पण ती जवळ असायची आणि ती छान ऐकायची, छान तिला आवडायचं नाही तेव्हा सुद्धा कळायचं. हो, कारण ती ओरडायला लागायची की हा राग आत्ता नकोय. अगो बाई. हो, एस्पेशली ह्या मुलांना म्हणजे ओघात आलं म्हणून सांगते की ते फार सेन्सिटिव्ह असतात सूर आणि ह्या सगळ्या बाबतीत. त्यामुळे कोमल सुरांचे राग तिला लगेच म्हणजे रडायलाच लागायची. अच्छा. हो, मला बरेच वेळेला मी शिकवताना आता जर तोडी शिकवायचं आहे तर तिला दुसऱ्या खोलीत ठेवून मी शिकवलेलं आहे. अच्छा. म्हणजे हा पण तुम्ही त्या अनुभवांवरनं तुमचा तो अभ्यास झाला म्हणा. हो, की ह्या गोष्टी शेवटी फ्रिक्वेन्सी आहे आणि पिन पॉइंट केलेले स्वर जे असतात ना, म्हणजे अगदी परफेक्ट लागलेल्या श्रुती ह्या तिच्या रिस्पॉन्सवरनं कळायचं की आपलं आज परफेक्ट लागलंय. हे त्या चेहऱ्यावरनं समजायचं सगळं. वा. म्हणजे किती म्हणजे आपण जे म्हणतो ना की संगीतोपचार का महत्वाचे आहेत है ना, तर ह्या सगळ्या अनुभवातनं आपल्याला खरंच लक्षात येतं. ताई, मला ह्यालाच जोडून असा एक प्रश्न विचारायचा आहे. कारण काय असतं, काही काही प्रश्न मला मुद्दाम कारण काय, हा आपले जे पॉडकास्ट आहेत ते आता हल्ली खूप लोक त्याला फॉलो करतात आणि म्युझिकमधली माणसं बघतात, कारण आम्ही त्यांचे मित्रमैत्रिणी असतो. त्या आपल्या प्रेमावरनं ते बघत असतात. पण त्याच्याशिवाय पण मला असा अनुभव आला आहे की संगीतातले विद्यार्थी पण हे खूप बघतात. तर काय असतं, प्रत्येकाचा एक विचार करण्याची एक पद्धत वेगळी आहे एक आर्टिस्ट म्हणून. तर मलाही त्यांच्यासाठीचा म्हणून एक खास प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुमची स्वतःची अशी रियाजाची पद्धत काय आहे? सुरुवातीला सकाळी तर आपली मंद्र साधना सुरुवातीला असते, पण त्या मंद्र साधनेबद्दल पण मला एकदा मी फार थोडा काळ व्ही.आर. आठवल्यांच्याकडे शिकले. फार थोडा काळ. आणि ते ठुमरी फक्त शिकले. तर तेव्हा मला एकदा त्यांनी सांगितलं होतं की खाली आवाज जेव्हा तुम्ही लावता, अमुक एका वयानंतर आवाज तुमचा ब्रॉड व्हायला लागतो. तो ब्रॉड जेव्हा व्हायला लागतो तेव्हा तुम्ही जास्त मंद्र साधना करू नका, कारण नाहीतर तुमचा अजून आवाज ब्रॉड होईल आणि सूर पण खाली येईल. अच्छा. हां, तर त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळात मी करत असे, कारण माझे खालचे म्हणजे जसं वय लहान असतं तर खालचे सूर आपले लागत नाहीत त्यावेळेला, तर त्यावेळेला तो गरजेचा असतो. तसा मी त्यावेळेला ते करायचे आणि दिवसभरामध्ये म्हणजे मग एखादा राग घेऊन बसायचं आणि त्या रागाचे मग पलटे ही फार महत्त्वाची क्रिया असते सगळ्या शिकण्यामध्ये. त्यामुळे पलटे व्यवस्थित आले पाहिजेत. आणि आमच्याकडे म्हणजे कौसल्याताईंचा हा विचार होता की बोल छान करता आले पाहिजेत. माइंडचा फोकस बोलावरती होता. जयपूर घराण्याच्या गायकीमध्ये ना जास्त बोलांकडे लक्ष फारसं दिलेलं नाही असं त्यांचं मत होतं. आणि त्यांची जी बोल बनावाची पद्धत आहे, बोल आलाप असतील, बोलताना असतील, फार सुंदर तऱ्हेने त्या बोल उपज करत असत. तर तो विचार
जास्त, की बोलांना पण महत्व आहे. जर ते अंग आहे ख्यालात ठेवलंय तर मग त्यावेळेला त्याला महत्व दिलं पाहिजे ना. हां, तर त्याच्यामुळे कशा तऱ्हेने वेगवेगळे बोल, वेगवेगळ्या लयींचे बोल, हे तर त्याची एक प्रॅक्टिस करावी लागते ना. तर ती घरी करायची. मग ते करत असे मी. आणि मग त्यावेळेला तबल जी यायची, कारण हे नव्हती साधनं इलेक्ट्रॉनिक काही. तर मग तेव्हा मात्र मग प्रॉपर म्हणजे एखादा राग पूर्ण घ्यायचा, 1-2 राग जे काय घ्यायचे ते पूर्ण गायचे. अशा पद्धतीने माझा रियाज चालायचा. पण मग आता स्वतः तुम्ही पण त्या पदावर आहात की तुम्ही पण तुमच्या इकडे आता तालमीसाठी मुली बऱ्याच येतात किंवा बरीच लोक तुमच्याकडे शिकतात. तर तुमची साधारण काय, हे याच्यासाठी विचारते की तुम्ही अनेक गुरूंचं मार्गदर्शन तुम्हाला खूप छान मिळालेलं आहे. तर त्याच्यातून एक स्वतःची अशी एक काहीतरी आपली विचारसरणी किंवा विचारधारा तयार होते. तर तुम्ही तुमच्या शिष्यांच्याकडून तो रियाज की ती तालीम कशी करून घेता? मला असं वाटतं की जसं की सुरुवातीची मंद्र साधना ही महत्त्वाची आहे. अमुक एका वयाच्या अमुक एका टप्प्यापर्यंत किंवा आवाजाच्या एका टप्प्यापर्यंत, तर ते तेव्हा केलं पाहिजे. आणि ते मी त्यांना सांगते, ओंकार करायला सांगते. तो माझ्या मते फार महत्त्वाचा आहे. तर म्हणून आणि त्याच्यानंतर एक सकाळच्या वेळामध्ये, आता हल्ली सगळ्यांना वेळ मिळतो असं नाही, त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा असं सांगावं लागतं. त्याला काही इलाज नसतो, कारण शिक्षण काही वाऱ्यावर सोडता येत नाही. शिक्षणही नाही आणि अनेक वेळेला व्यवसायही नाही. तर त्याच्यामुळे मग तुमच्याकडे अवेलेबल वेळामध्ये मॅक्झिमम काय करता येईल ते तुम्ही केलं पाहिजे. की आता तुमचा बऱ्याच माझ्या विद्यार्थिनींचा मला असं म्हणजे आलापी आम्हाला कळली आहे. आम्हाला तानांचं पलटे समजतात किंवा पलटे करून ताना छान येतात गाता, बोल येत नाहीत. तर बोल हे मग ठीक आहे, मग तुम्हाला आत्ता हा वेळ आहे ना, मग बोलांचाच अभ्यास करा. फक्त तुम्हाला जो वेळ आहे त्या वेळ सत्कारणी लावा. अख्खा राग घेऊन बसायची गरज नाही. आता जमाना बदलला, आता म्हणजे आयुष्याची गती बदलली. ठीक आहे, मग तुम्हाला त्याच्यातून जे मॅक्झिमम करता येईल ते करा असं. आणि मात्र आपलं करा. म्हणजे कारण तो स्वतःचा रियाज आहे. रियाज कशाला करायचा ना, नाही तर म्हणजे आपल्याला न येणाऱ्या किंवा न जमणाऱ्या गोष्टी आहेत त्या नीट होण्यासाठी रियाज आहे. तर त्याच्यामुळे रियाजाचा अर्थ जर समजून घेतला तर मग ॲक्च्युली जो वेळ आपल्याला आहे तो आपण कसा खर्च करायचा हे आपल्याला चांगलं समजायला लागतं असं. कारण ना बरेच वेळा आता आपण असंही बघतो की म्हणजे असाही अनुभव तुम्हालाही कदाचित आला असेल की आता कसं झालं आहे की माझ्या एकटीचा रियाज, म्हणजे मी जर तालमीला बसते आहे माझ्या गुरूंच्या समोर, तर बरेचदा शिष्यांचे असे हे असतं की पूर्ण वेळ तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला फॉलो करू. पण तिथून जर समजा गुरु थोड्या वेळासाठी निघून गेला 5 मिनटं दुसरीकडे, की अरे तू आता हा एक अमुक एक तुला काम दिलं, एक फ्रेम दिली, ती तू कर की 25-30 वेळेला. ती नाही, गुरु उठून गेले की तेही शांत बसून जातात. तर ह्या गोष्टींवरती काय उपाय काढावा असं मला कधी कधी असं फार वाटतं की त्यांच्यामध्ये ती जी फायर आहे किंवा ती जी एक प्रकारची जी वॉन्ट आहे की नाही मला हे अमुक एक गोष्ट आता पलटा हा मला करायचा आहे, मी करते 100 वेळेला. कारण वडील पण आम्हाला काय करायचे की सतत गाऊन कधी कधी तुमच्या आवाजाला पण हे होऊ शकतो. मग त्यावेळेला ते काय म्हणायचे की तुम्ही पलटे काय करा, वेगवेगळ्या प्रकारचे पलटे तुम्ही लिहून काढा थोडेसे. म्हणजे काय होतं ते त्यांचं म्हणणं असं असायचं की गाताना तुम्हाला ते पलटे ना असे समोर दिसायला लागतात. पाठांतर करायचं नाहीये, पण ते डिझाईन आपण बदलतोय. करेक्ट की हे तुम्ही विचार तो यायला लागतो ना. जर गळ्याला त्रास होत असेल तर बुद्धी चालवा असं. आणि त्यांचं म्हणणं असं चिंतन, म्हणजे आता आपण आपला विषय असा आहे की तुम्हाला सतत गायला पाहिजे, पण सतत गाऊन तुम्ही गळ्याला किती त्याच्याकडून काम करून घ्याल. तर मनन केलं पाहिजे. करेक्ट. मग किंवा चिंतन केलं पाहिजे, मग तुम्ही लिहून काढा. आणि जुन्या सगळ्या बुजुर्ग गवय्यांच्या म्हणजे त्यांच्या अनुभवांमध्ये किंवा त्यांच्या विषयीच्या पुस्तकांमध्ये वगैरे लिहिलेलं आहे पहा की एक तासीर येते. ती एक
तासीर असा शब्द त्यांनी छान वापरलेला आहे त्याला, की एक चमक येते, ती एकच तान असेल समज तर ती तान अशी चमकायला लागते. त्याचे प्रत्येक त्याच्यातला स्वर हा मोत्याच्या माळेतल्या मोत्याप्रमाणे दिसायला त्या वजनाने यायला लागतो. वजन हे फार महत्वाचं असतं. तर त्यामुळे तर ते हे सगळं येण्यासाठीच तर रियाज असतो, दुसरं काय आहे. आणि ते जेव्हा स्वतःला कळायला लागतं ना, तो महत्वाचा क्षण असतो. कारण मग माणसाला ते करावंसं वाटायला लागतं. ते घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी स्वतःच प्यायला पाहिजे ना. तसंच आहे ते, की ते तुम्हाला जाणवायला हवं की अरे हे मी केल्यावरती मला हे असं आलं. तर ते पहिलं पेशन्सचं काम आहेच ते ना. तर पहिला पेशन्स ठेवायलाच लागतो. पण हे आणि मग हे जाणवून दिलं ना की मग विद्यार्थी करायला लागतात. म्हणजे खरं तर म्हणजे चांगल्या गुरुचं कर्तव्य काम तेच आहे की तुम्हाला ती फायर तिथपर्यंत की ते मला रियाज करावासा वाटणं आणि त्यातला आनंद मला मिळतोय त्या उद्युक्त करणं पर्यंत तुम्हाला नेणं. बरोबर, असं सगळं आहे. मला आणखीन एक असं विचारायचं आहे की एक कलाकार म्हणून काही चॅलेंजेस किंवा काहीतरी चांगले वाईट काही असे अनुभव, काही मजेदार अनुभव असे काही सांगावेसे वाटतायत? एकदा मी अगदी सुरुवातीला मी कमलताईंकडे शिकत असताना कुठेतरी मला वाटतं गुहागरला कार्यक्रम झाला होता एक, आणि तिकडे आसपासच्या म्हणजे खेड्यातले लोक आलेले होते ऐकायला. आणि रात्रीचा कार्यक्रम होता. कार्यक्रम झाला त्याच्यानंतर थंडीचे दिवस होते, तर असं छान मुंडासे बांधलेले एक असे एकदम म्हणजे वयस्क फार नव्हते, पण या माणसाने खूप कष्ट केलेला एक कळतं ना चेहरा, असा माणूस आला. आणि मग त्यांनी मला तुम्ही आता जो राग गायले होते त्या रागाबद्दल काहीतरी मला सांगितलं, कौतुक केलं. आणि मला आश्चर्य वाटलं की मी जर नंद गायले होते, नंद ह्या माणसाला कसं काय माहिती एवढा, किंवा ही बारेसय्या हे त्यांनी ऐकलेलं होतं, पण माणूस तर अगदी असा राकट आणि असा होता. तर मला फार आश्चर्य वाटलं की म्हणजे आपण किती कधी कधी वरवरचा विचार करतो. पण तिथल्या आसपासच्या खेड्यांमधल्या लोकांना सुद्धा म्हणजे संगीताचा कान हा कोणालाही असू शकतो. म्हणजे त्याचं काम काही असेल, पण जे एक तो संगीताचा किडा असतो म्हणतो ना आपला, एकदा चावला की त्याच्यानंतर त्यातनं मुक्ती नाही, तसं ते ऐकणाऱ्याचं पण होतं. आणि खूप छान ऐकतात लोक. की म्हणजे जसं मला असं वाटतं आपण या 2-3 दिवसात बोललो तेव्हा की आम्ही पण वडिलांनी जे एक दत्तक घेतलेलं गाव होतं तिथे लोक कुठल्याही ह्याची फरमाईश करत नाहीत की अमुक एक फार फेमस हे भजन आहे, तर ते रागांच्या फरमाईशी करतात आणि रागदारी पण इतकी सुंदर ऐकतात की गाणाऱ्याला पण फार आनंद होतो. अशा काही काही जागा असतात ना, तर त्यातली ती एक जागा आहे. म्हणजे आपण कल्पना नाही करू शकत की अरे हे इतकी साधारण किंवा अशी दिसणारी लोक आहेत की म्हणजे दिसण्यावरनं खरं काही नसतं नाही, पण आपण एक अंदाज बांधत असतो की बाबा हा माणूस रसिक किंवा क्लासिकल ह्याला समजत असेल का नाही ह्याचा. पण ते चुकतात असे ते अंदाज मग. आणि तिथे आपल्याला खूप छान आनंद मिळतो असं आहे. ताई, मला आत्ताच्या आपल्या या सगळ्या चर्चेमध्ये असं लक्षात आलंय की केवळ शास्त्रीय संगीत म्हणजेच तुमचा खरा आत्मा आहे, बरोबर आहे? तरी पण शास्त्रीय संगीताच्या शिवाय तुम्हाला काय संगीतातले जे आपले इतर फॉर्म्स आहेत हे काय आवडतात तुम्हाला? मी पहिल्यांदा तर नाट्यपद तर मी शिकले आणि मला आवडतं, त्यावेळेला आवडतच होती गायला. तर पद मी गात असे, मग मला त्या पद गात असे त्यात सुमारास, त्यामुळेच प्रख्यात हार्मोनियम वादक तुळशीदास बोरकरजी, तर बोरकर गुरुजींनी पण मला त्यांच्या रचना काही शिकवल्या होत्या. अच्छा. पद होती असं नाही, अभंग होते, भजनं होती असं. तर ते पण त्यांनी मला दिलं होतं. आणि नंतर एकदा म्हणजे हे लाईटशी संबंधित आहे म्हणून सांगते की पु ल देशपांडे, तर पु ल देशपांड्यांची 75 होती. पु ल आमच्या पाल्याचे मुळातले. तर लोकमान्य सेवा संघाने त्यांचा तो एक सत्कार केला होता मोठा. आणि तेव्हा त्यांनी
सांगितलेलं होतं की पसायदान दुसऱ्या चालीत हवंय. अच्छा. हां, तर मग मी गायले होते ते आणि मी माझी एक चाल बसवली. बरं. आणि मी ती गायले. आणि मला खूप म्हणजे हा माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण आहे जो मी अतिशय मोलाचा आणि अतिशय मनात जपून ठेवला आहे की मला स्टेजवर बोलवून पुलंनी त्यांच्या गळ्यातला तो हार घातला होता माझ्या गळ्यात. आणि नंतर त्यांचं खूप सुंदर असं एक पत्रही आलं होतं. तर पुलंनी, सुनीताबाईंनी, त्यावेळेला तिथे शांताबाई होत्या, श्रीपू भागवत होते, विंदा करंदीकर होते आणि आपल्या विजयाताई पण होत्या. तर ह्या सगळ्या लोकांनी खूप कौतुक पण केलं. आणि म्हणजे ही मोठे लोक आहेत आणि त्यांचं प्रेम आणि त्यांचं प्रोत्साहन हे मला नक्की कुठेतरी मार्गदर्शक ठरलं. त्याच्यानंतर मी अनेक वर्ष चतुरंगच्या त्यांचा जो मोठा सोहळा व्हायचा वार्षिक, त्याच्यामध्ये गायले पण पसायदान गायले. एक वेगळ्या चालीमध्ये मी सुरुवातीचं ओम नमोजी अद्यापन गायले. हां, हे सगळं केलं. आणि काही सिरियल्ससाठी पण गायले. अच्छा. हो, सिरियलच्या टायटल सॉंग्स पण मी गायलेली आहेत. हां, पण मी रमले नाही त्या सगळ्यामध्ये. मला असं वाटलं म्हणजे हा सगळ्याचा जो जे काही इनपुट्स मिळाले ना, तर असं वाटलं की हां, ह्याचा कुठेतरी उपयोग मला माझ्या शास्त्रीय संगीतामध्ये करता येईल. अच्छा. काय तऱ्हेने सूर लावला आहे, कशा पद्धतीने किंवा सुराला भाव कसा द्यायचा, हे लाईटमध्ये फार महत्त्वाची गोष्ट असते. किंवा शब्द कसे मांडायचे, शब्द कसे गायचे. तर हे सगळं मी माझ्या शास्त्रीय संगीताच्या माझ्या ख्यालामध्ये कसं मला त्याचा उपयोग करता येईल हे मी जास्त केलं. एक मला तशी म्हटलं तर राहिलेली एक खंत आहे की ती मला अतिशय आवडायचं की ठुमरी ऐकायला आणि ठुमरी गायला मला शिकायला आवडलं असतं, तर जे माझं राहून गेलं. पण मला असं वाटतं तुमच्याकडे इतकी सध्या विचारांची संपत्ती आहे की ठुमरी पण तुम्ही खूप सुंदर मांडालच, काही प्रश्नच नाही. पण आता तुम्ही साधारण कार्यक्रम जेव्हा कार्यक्रमाची आपण एक आखणी करतो एक कलाकार म्हणून, मग कारण आता कसं झालंय की आता लोकांना थोडंसं क्लासिकल ऐकायला आवडतं, मग त्याच्यानंतर काही नाट्यपदं पण ऐकायला आवडतात, काही भजनं ऐकायला आवडतात. तर म्हणजे एक जेव्हा एखादा आयोजक तर नुसतं शास्त्रीय संगीत तुम्ही करताना तुम्हाला असं कधी असं जाणवत नाही का? किंवा मी भजन गाऊ शकते, म्हणजे मला बाहेर सुद्धा गायला मला काही प्रॉब्लेम नसतो, ते मी गाते. पण म्हणजे कसं आहे की मला एका जॉनरमधनं दुसऱ्या जॉनरमध्ये यावंसं तर वाटलं पाहिजे ना पटकन. हां, तर ते मला हाच सुरसागर भरिलो अपार तसं आहे ते की असं आतमध्ये डीप यू जस्ट सिंक इन असं होतं ना, मग त्याच्यातनं बाहेर पडणं कठीण वाटतं आणि दुसऱ्या जॉनरमध्ये जाणं. तरी पण भजनं हे मला आवडीची गोष्ट आहे, त्यामुळे ते मी करते, असं नाहीच असं नाही. आणि आपल्या शास्त्रीय संगीतातल्या बंदिशी, अनेक बंदिशी अशा आहेत की ज्याला एक वेगळी थोडीशी वेगळ्या नजाकतीने गाऊ शकतो आपण. हो, मध्यलयीच्या बंदिशी, तर त्याच्यामध्ये तो एक भाव येऊ शकतो. हां, असं. क्या बात आहे. खरं आज आपल्या गप्पा खरं इतक्या मस्त झाल्या आहेत, म्हणजे आपण काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटतो, थोडा वेळ थोडंसं काहीतरी बोलणं होतं. पण आज ह्या निमित्ताने मला असं वाटतं रसिकांच्या बरोबर मला पण तुमच्याकडनं खूप काही काही छान छान गोष्टी शिकायला मिळाल्यात. की एक प्रतिमा टिळक म्हणजे काय तुम्ही विचार करता, काय पद्धतीची मांडणी आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप छान मला आज अनुभवायला मिळाल्या आणि मला असं वाटतं श्रोत्यांना पण त्या आज नक्कीच कळतील. ताई, इतकं छान वाटतंय. छोटासा प्रश्न आहे आणि की जो की आजच्या सगळ्या जमान्यामध्ये फार महत्त्वाचा मला कधी कधी वाटतो, तो की सोशल मीडिया आणि शास्त्रीय संगीत ह्याच्याबद्दल तुम्ही काय विचार करता? हा जरा कठीणच प्रश्न आहे खरं तर. आणि म्हणजे टाइम्स आर ऑल्सो डिफिकल्ट. म्हणजे त्याला पर्यायही नाही आहे. आणि ते पण ते जसं नादसागर हा
भरिलो अपार आणि अनंत आहे, तसा हा पण अनंत आहे. तर त्याच्यामुळे एकदा त्याच्यात तुम्ही शिरलात की कधी वाहवत जाल आणि कधी डुबाल काहीच सांगता येत नाही. म्हणजे त्या स्वतःला सतत सतर्क ठेवणं आणि त्याचा फक्त आपल्याला पाहिजे तेवढाच आणि फक्त तेवढाच वापर करणं, हे जर केलं तर म्हटलं तर ते एक टूल आहे. ते तुम्ही कसं वापरता तसं आहे, ते दुधारी शस्त्र आहे असं. आणि आधीच्या काळातल्या ज्या आपल्या एक छोट्या मैफिली असायच्या बघा, हो, बैठका है ना, छोट्या छोट्याशा मैफिली, घरगुती मैफिली, अगदी 10 जण असतील, 15 जण असतील, तर त्या आणि आता छोट्या मैफिली, कारण आता ज्या होतात त्या एकदम मोठमोठ्या ऑडिटोरियममध्ये होतात, आपल्यामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये खूप अंतर असतं. म्हणजे त्यांची मनापासून त्यांनी तिथनं दाद दिली तरी आपल्याला ती पोहोचेपर्यंत वेळ जातो. पोहोचेपर्यंत वेळ जातो. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता अशा मैफिली अजून व्हायला हव्यात? नक्कीच. मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत हे ॲक्च्युली बैठकीमध्ये जितकं रंगतं ना तितकं मोठ्या हॉलमध्ये आणि नाहीच रंगू शकत नाही. कारण हे तिथल्या तिथे ते म्हणजे मी ही आयडिया मांडते आहे आणि ही तुम्हाला आवडते आहे की नाही हे लगेच मला कळायला पाहिजे, किंवा मी हे सांगायचा प्रयत्न करते हे तुम्हाला समजतंय की नाही हे लगेचच कळलं पाहिजे ना. तर त्याच्यामुळे छोट्या बैठकांचा ॲक्च्युली माहोल खूप वेगळा असतो आणि तो अतिशय आनंददायी असतो. त्यामुळे आणि अर्थातच तिथे असणारे जे श्रोते असतात, रसिक असतात, ते तेवढे जाणकार असतात ना, म्हणून तर ते तेवढेच असतात. तर तसंही पूर्वापार बघितलं तर शास्त्रीय संगीत हे इट इज नॉट मेंट फॉर मासेस. तर त्यामुळे तर त्याच्यामुळे थोडं समजदार श्रोते पाहिजेत. ते कमी असतील तरी चालतील, पण त्याच्यानंतर जो एक माहोल बनतो त्याच्यातून आणि त्याच्यातनं जे काही त्या रागाचं वातावरण निर्माण होतं त्याला दुसरे शब्द नाहीत आणि त्याला दुसरे म्हणजे सांगू शब्दातीत अनुभव असतो तो, असं वाटतं. फक्त माझ्या दृष्टीने मला एक निकड वाटते ती जाणकार श्रोत्यांची. काय होतंय की म्हणजे सगळंच मला असं वाटतं की ते आयोजक, कलाकार सगळ्यांचीच जबाबदारी आहे आणि गुरु यांचीही. विद्यार्थी जेव्हा तुम्ही चांगले घडवता तेव्हा त्याच्यातून चांगले कानसेन पण घडतात. प्रत्येक विद्यार्थी गायक होतो असं नाही ना, पण चांगले कानसेन तर हवे असतात ना, सगळे कसे तानसेन होतील. तर ही गुरुची पण जबाबदारी आहे, आयोजकांची सुद्धा जबाबदारी आहे की ज्यांच्या गाण्यामध्ये आशय किंवा मॅटर आहे अशा लोकांचं गाणं ऐकवायला हवं. खरंच आहे. म्हणजे गाणं हे फक्त जे बंचुके लोक असतात त्यांच्याकडेच असतं असं नाही, किंवा जे लोक मास अपीलसाठी गात आहेत त्यांच्याकडेच असतं असं नाही. म्हणजे त्यांनाही तो प्रयत्न करायला लागत असतो. हो, त्यांच्याकडे विद्या असतेच, पण त्यांना मासेसना सुद्धा अपील करायचं असतं. पण म्हणजे त्यामुळे ही सगळ्यांची जबाबदारी आहे. तेव्हाच कुठेतरी शास्त्रीय संगीत हे टिकून राहू शकतं चांगल्या अर्थी. खरंच आहे. म्हणजे मी ह्या आमच्या हॉलचा एक अनुभव सांगेन तुम्हाला की एकदा भुवनेश कोमकलींचं आम्ही इथे गाणं केलं आणि गात असताना मालकंस त्यांनी सुरू केला आणि इतकी मजा येत होती की शेवटी त्यांना पण ते लक्षात आलं की बहुतेक जास्त वेळ होतोय का असं, पण इतका रमला होता तो मालकंसमध्ये आणि ना लोकही खूप मस्त रमली होती. मग शेवटी तो स्वतःहूनच म्हणाला की मला या मालकंसमधून बाहेर निघावं असं वाटत नाहीये. म्हटलं अरे मालकंस तुझा स्टेज तुझं, इथे कुठे आपल्याला बाहेर जायचंय, तू होऊ दे तुझ्या मनासारखं. पण ती जी एक रंगत येते ना, म्हणजे त्यात ती काहीतरी अलौकिक असते, वेगळं असतं आणि तो अनुभव शब्दात सांगणं फार कठीण आहे असं. म्हणजे अजून एक छोटा अनुभव सांगेन. इथे अशोक पत्कींची एक मैफिल होती. एक त्यांना जो काही आपण 1-1.25 तास तो कार्यक्रम ठरलेला होता तेवढा झाल्यावरती ते म्हणाले नमस्कार, मी आता आपण इथे थांबूया. लोक आमच्याकडची उठायला तयार नाहीत हॉलमधली. ते म्हणाले, शेवटी ते गमतीने म्हणाले, अहो नमस्कार इथे थांबतो याचा अर्थ की आता आपण उठूया आणि निघूया असं सगळं.
पण लोक जायला तयार नाही. ते म्हणाले आम्हाला अजून काहीतरी छान ऐकायचं आहे. मग ते जे त्यांच्यातला आर्टिस्ट असा, मग ते जे हार्मोनियम त्यांनी सरसावली, ते म्हणाले थांबा आता मी तुम्हाला अशा काही गमती ऐकवतो की आणि मग ते जे काही मस्त मैफिल त्याच्यानंतर परत रंगली, म्हणजे ती आजही सगळ्यांच्या खूप छान लक्षात आहे. तर म्हणून मला असं नेहमी असं वाटतं की अशा छोट्या मैफिली, हो नक्कीच, आणि त्याच्याचसाठी हा हॉल आम्ही खास तयार केला. हे छोटंसं एक खूप स्टेज. छान. तुमचं इकडचं वातावरण पण छान आहे, वाईब्स चांगले आहेत. हो. आणि त्याचा आकारही खूप छान आहे. म्हणजे इट इज जस्ट इनफ फॉर द क्लासिकलच्या मस्त बैठका. आणि गेल्या इतक्या दिवसांचा आमचा अनुभव पण आहे की छान रंगतात. म्हणजे गाणाऱ्यांना पण खूप छान काही गावंसं वाटतं. कारण का आता जेव्हा कलाकार आतनं काहीतरी सांगू इच्छितो तेव्हा त्याची मजा काही और असते. आणि मला असं वाटतं तसाच आज आजचा आपला एपिसोड झालेला आहे की इतक्या छान गप्पा झाल्या आज आपल्या. तेव्हा रसिक हो, मला असं वाटतं की इथेच आपण थांबूया. आणि ताई खरं तर तुमचं परत एकदा धन्यवाद की तुम्ही खास इथे आलात, इतक्या छान आपल्या गप्पा झाल्या. मला सुद्धा माझी मतं मांडायची एक संधी मिळाली त्या निमित्ताने. सो हेमा, थँक्यू व्हेरी मच. आणि रसिक हो, परत एका आर्टिस्टच्या बरोबर आपण पुढच्या आठवड्यात भेटूया. तोपर्यंत नमस्कार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कारण आता सोशल मीडियाचा जमाना आहे, तेव्हा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तरच मजा येईल. आणखीन नवीन नवीन आर्टिस्टना आपण ऐकू आणि त्यांच्यापासून पण आपण इन्स्पिरेशन घेऊया. सो थँक्यू सो मच. नमस्कार.